मी सुशील वाघमारे, जालना शहर महानगरपालिका जालना शहर पतविक्रेता समितीचा सदस्य या नात्याने तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगत आहे की जालना शहरामध्ये महानगरपालिका झालेली आहे आणि महानगरपालिकांनी जालना शहर पतविक्रेता समिती म्हणून जी एक मतदान प्रक्रियेद्वारे मी झालेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मी जालना शहर पतविक्रेता समितीचा सदस्य आहे। या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जालना शहर ही महानगरपालिका झालेली आहे आणि आता जे फुटपाथवर कोणी दुकानं लावतात, काही हातगाड्या लावतात, काही फळ विक्रेता असतात, काही पुरी भाजी कचोरी, छोटे काही खेळणेवाले असतात, हरमालवाले असतात, हे जालन्यामध्ये अनेक फेरीवाले आहेत। या फेरीवाल्यांचा जालना शहर महानगरपालिकेने एक सर्वे केलेला आहे। तो सर्वे आहे 2600 लोकांचा आणि 2600 लोकांचा सर्वे झालेला आहे। या सर्वे झालेल्या लोकांमध्ये फक्त 1369 लोकांनीच कागदपत्र हे महानगरपालिकेकडे जमा केलेले आहेत। त्यामुळे आजही 1231 लोकांनी कागदपत्रे हे महानगरपालिकेला जमा केले। त्यांच्यामुळेच त्यांना जे आहे तर ते जालना शहर महानगरपालिकेचे जे प्रमाणपत्र आहे पतविक्रेता समितीचे आणि जे काही त्यांची नोंदणी आहे ती झालेली नाही। तर त्यासाठी सर्वात प्रथम मी त्या सदस्यांना सांगू इच्छितो, ज्या सदस्यांचे सर्वे झालेले आहेत आणि त्यांनी डॉक्युमेंट दिलेले नाहीत, अशी जालना शहरात 1231 फेरीवाले आहेत, तर त्यांना सर्वात प्रथम आधार कार्ड हा मोबाईल नंबरशी लिंक करून घेणे आहे। त्यानंतर त्यांचे जे डोमिसाइल प्रमाणपत्र आहे, म्हणजे तुम्ही 15 वर्षापासून महाराष्ट्राचे रहिवासी आहात, हे तहसीलमधून ते प्रमाणपत्र काढून घ्यायचे आहे। दुसरी गोष्ट आहे तुमचं मतदान कार्ड आणि राशन कार्ड। या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला महानगरपालिकेमध्ये ते डॉक्युमेंट जमा करायचे आहेत। जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण आली असेल तर मी पतविक्रेता समितीचा सदस्य सुशील वाघमारे आपल्याला संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे। तर आपण लवकरात लवकर हे जे डॉक्युमेंट आहेत ते जमा करावे अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।